वेलकम बॅक टू आर.के. ब्लॉग्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी कुलदीप देशपांडे आपल्यासोबत. आज आम्ही मुंबईला फिरायला जाणार आहोत. मुंबईला फिरायला जाताना आम्ही बोटीने प्रवास केला होता. ट्रॅव्हल्स बोटी मार्गे केलेला आहे. त्या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावर आलेलो आहे. तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉग्सला. आमची आता बोट या ठिकाणी भाऊच्या धक्क्याजवळ लागत आहे आणि या ठिकाणी उतरून आता आम्ही पुढं प्रवास करणार आहे. तर चला बघूया, उतरूया इथून. आता इथून आपण बोटीतून उतरत आहोत आणि पुढे जात आहोत. If you think that I'ma slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me. आता आम्ही या ठिकाणी टॅक्सी केलेली आहे. इथून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार आहोत आणि तिथून पुढं इंडिया गेट पाहण्यासाठी जाणार आहोत. तर चला बघा हा ब्लॉग्स पूर्ण बघा मित्रांनो. खूप छान ब्लॉग झालेला आहे. अतिशय सुंदर असा हा ब्लॉग्स आहे. या ठिकाणी आम्ही आता या मार्गावरून पुढे जात आहोत रोडने. आता या ठिकाणा भाऊच्या धक्क्यावरून पुढे निघलेलो आहोत आणि पुढे आल्याच्या नंतर आता आम्ही या ठिकाणी टॅक्सीमध्ये बसून आम्ही ठरवलं होतं की राणीच्या बागेत फिरायला जाणार होतो, परंतु बुधवार असल्यामुळं आम्हाला राणीचा बाग दिसला नाही, उघडा. गेट बंद होतं. त्यानंतर आम्ही पुढे आता इंडिया गेटकडे जात आहोत. या ठिकाणी टॅक्सीला आम्हाला जवळपास 400 रुपये पे करावे लागले होते आणि त्यानंतर मी CST स्टेशनला पोहोचलो आणि CST स्टेशनवरून देखील पुन्हा आम्ही पुढं शेअरिंग टॅक्सी केली आणि तिथे 30 रुपये पर सीटप्रमाणे आम्ही 5 जणांचे 5×15 150 रुपये भरले. गाडीत बसला एसी करते ना. एसी चालू आहेत का नाही सध्या? एसी बंद आहे. असं आहेत का मित्रांनो? या ठिकाणी पोहोचलेलो आहेत आम्ही गेट ऑफ इंडिया या ठिकाणी आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं दृश्य या नजरानं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी साईडला ताज हॉटेल आहे. ताज हॉटेल आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर ताज हॉटेलच्या शेजारीच नवीन बांधकाम झालेलं हॉटेलचं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. या ठिकाणी आता आल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी आनंद घेत आहोत प्रवासाचा आणि मस्त असं या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. या ठिकाणी इतकं लोकेशन छान आहे की विचारायची सोय नाही. मस्त असं तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी मस्त असं थंडगार वातावरण असतं. आम्ही उन्हाच्या याच्यामध्ये गेलो होतो, ऊन होतं भरपूर आणि इथं आल्यानंतर आम्ही थोडं फिरलोत भरपूर आणि बसलोत सुद्धा. 1-1.5 तास बसलोत आणि 1-1.5 तास बसून या ठिकाणी एन्जॉय केला आणि सगळं फॅमिलीसोबत आजचा दिवस आम्ही या ठिकाणी घातलेला आहे. आपल्याला हा ब्लॉग्स कसा वाटतोय ते मला कमेंट करा आणि मुंबईमध्ये पाहण्यासारखे दुसरे लोकेशन कुठले आहेत ते देखील मला कमेंट करा. मित्रांनो, अशा पद्धतीने आमचा या ठिकाणी टूर्स झालेली 1 दिवसाची आणि उरणवरून मी या ठिकाणी बोटीने आलो होतो. तर जवळपास खर्च माझा हा 1000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी झालेला आहे.
मित्रांनो, आपण आर के ब्लॉग्स ऑफिशियल या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात. माझे शॉर्ट व्हिडिओ देखील या चॅनलवरती आहेत, आपण नक्की पहा. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज देखील फॉलो करा. या ठिकाणी देखील आपल्याला ब्लॉग्स पाहण्यासाठी असतात. या ठिकाणी अतिशय छोट्या आणि कमी याच्यामध्ये हा ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच आपल्याला या ठिकाणी ब्लॉग पाहायला मिळत असतात. तर आम्ही या ठिकाणी आता ब्लॉग थांबवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.